शुभ सकाळ. मी कोमल अवताडे, MBA द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी. आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत आहे. आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीराम यशवंत गडकर सर. हे मूळचे कसबा आरळे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर गावचे आहेत. सरांचे उच्च शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय तर MPhil पुणे विद्यापीठ येथे 1994 साली पूर्ण झाले. सरांनी दलित व दलितांनी लिहिलेल्या दलित कथा साहित्यांचा एक अभ्यास या विषयामध्ये 2010 साली PhD पूर्ण केली आहे. सुंदर प्रवास, कार्यमग्नता, प्रतिभा एक दृष्टिक्षेप ही सरांची प्रकाशित पुस्तके. पुरस्कारांमध्ये मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार, राष्ट्रवादी गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिक्षण महर्षी तांबडकाका पुरस्कार इत्यादी मिळाले आहेत. सरांनी विविध शाळा महाविद्यालयामध्ये तसेच अनेक गावांमध्ये प्रासंगिक व्याख्याने सुद्धा दिली आहेत. सरांनी तब्बल 50हून अधिक गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. सरांना लहानपणापासूनच सायकल स्वारीची आवड आहे. सरांनी वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 565 किलोमीटर सायकल स्वारी केली आहे. सरांनी विद्याप्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते डिसेंबर 2019 पर्यंत तब्बल 25 वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले व आजही ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रसिद्धी विभाग प्रमुख, विद्यापीठचे कार्यकारी संपादक, वसतिगृह प्रमुख, केंद्र कार्यवाहक, विद्यार्थी कल्याण अधिकारी, कला मंडळ प्रमुख, अस्थायी समिती सदस्य इत्यादीचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. अशा या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा आपण सर्वजण डॉक्टर श्रीराम गडकर सरांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद कोमल. आता आपण सर्वच जण सरांचे विचार ऐकण्याची आतुरतेने वाट पाहत आहात. तरी सरांना विनंती करतो की माय मराठी या विषयावर त्यांच्या विचारसुमनांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करावे. प्लीज सर. कोमलनं माझा खूप छान परिचय करून दिला आणि सरांनी असं सांगितलं की ब्रीफिंग मॅडमने केलं. बायोडाटा मोठा होता आणि काल जगताप सर मला 11th आवरला असं म्हणत होते की तो छोटा करून द्या. पण सर गेले 2-3 दिवस फार बिझी होतो. परवा शिवजयंती, आमच्या महाविद्यालयात प्रभात फेरी, नंतर प्रवीणदादांचं व्याख्यान, त्याच्यानंतर पाटी नावाची एकांकिका, त्याच्यानंतर दुपारनंतर आमच्या एका मित्रानं, पुरोगामी विचारांच्या मित्रानं, आगे दरेकर नावाच्या मित्रानं शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यानं त्याच्या ग्रहामध्ये आगळावेगळा ग्रहप्रवेश केला. तर त्या आगळावेगळ्या ग्रहप्रवेशासाठी आम्ही काही प्राध्यापक मंडळी गेलो. काल दिवसभर खूप बिझी होतो. संध्याकाळी गदिमामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या नृत्य स्पर्धेचं मी परीक्षण करत होतो. त्यामुळे मला माझा बायोडाटा ब्रीफ करता आला नाही. पण मी आज ठरवलं की माझा बायोडाटा मी छोटा करणार आहे आणि इथून पुढे कोणाला ते कुठेही व्याख्यानाला जाताना तो तयार दिला पाहिजे. तरी सर मॅथला मी जो माझा CV सबमिट केला होता तो 92 पानांचा होता. 92 पानांचा मी माझा CV सबमिट केला आणि तो आता आमच्या महाविद्यालयाच्या वेबसाईटला पण आहे. असं कोमल खूप छान वाटलं. खूप छान बायोडाटा तयार करून दिला आणि सर मला असं सांगत होते की ती आमची विद्यार्थिनी आहे, आमच्या महाविद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे आणि खूप दिवसांनी मला माझा कुणीतरी इतका चांगला परिचय करून देत आहे याचं प्रत्यंतर आला. खूप छान वाटलं. बहुतेक समोर शूटिंग पण सुरू आहे. मला खात्री आहे की मला ते नंतर द्या. माझं YouTube चॅनेल आहे. तिने जो परिचय करून दिला तो मी माझ्या YouTube चॅनेलवर मी अपलोड करतो आहे. VIITचे डायरेक्टर डॉक्टर आनंद देशमुख ज्यांनी मला निमंत्रण केलं ते आमचे मित्र निंबाळकर सर. सोबत माझं ज्यांनी स्वागत केलं ते डॉक्टर सागर निंबाळकर, संतोष पालक सर, महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक मित्र. तुमच्या सगळ्यांची नावं मला माहीत नाही त्यामुळे मी आता घेत नाही, पण तुम्ही सगळे प्राध्यापक मित्र.
आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्तानं VIIT हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, हे जे व्याख्यान आयोजित केलंय, या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना ज्यावेळेला जगताप सर यांनी निमंत्रण दिलं किंवा त्याच्या आधी अडसूळ सर पण फार वेळेला निमंत्रण देत होते, मध्यंतरी मी देशमुख सरांना एका पालकांच्या सोबत एका ऍडमिशनच्या निमित्तानं आलो, त्यावेळेला सरांनी आग्रह केला होता की तुम्ही आमच्याकडे एखादं व्याख्यान द्या. तर असं अनेक वेळेला तो चाललं होतं की व्याख्यान इथं देऊ, व्याख्यान इथं आयोजित करू, असा तो प्रयोग चाललेला होता. पण या त्यानिमित्तानं ते राहून गेला. एकदा जगताप सरांनी मला 12 जानेवारीला बोलवलं होतं आणि विषय होता स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ. पण त्यावेळेला मी असं म्हणालो की ही दोन्ही चरित्र मला त्रुटक माहित आहे, पण मी अखंडपणानं कुठलंही चरित्र वाचलेलं नाही आणि त्यामुळे या दोनही व्यक्तिमत्वांवर बोलण्याचा मला नैतिक अधिकार नाही. मला माफ करा, मी नंतर कधीतरी माझा जो विषय तयार आहे त्या विषयावर बोलण्यासाठी येईल किंवा स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या विषयावर बोलण्यासाठी मी नंतर कधीतरी येईल. पण मी तोपर्यंत मी सगळं त्याचा अभ्यास केलेला असेल, त्यांचं चरित्र सगळं व्यवस्थितरित्या मी समजून घेतलेलं असेल, मी त्याचं आकलन, त्याचा आस्वाद आणि त्याचं मूल्यमापन व्यवस्थितरित्या करून मी तुमच्या समोर येईल, अशा प्रकारचं ते मी अभिवाचन दिलेलं होतं. सर, VIIT मध्ये येणं आणि या सभागृहात बोलणं हे वक्त्यासाठी पर्वणी असते आणि या पर्वणीची वाट गेल्या 25 वर्षांपासून मी बघत होतो. या सभागृहामध्ये मी अनेक वेळेला साहेबांना ऐकले, त्यांची भाषण ऐकले, छोटे मोठे जे साहेब VIP आणतात, काही प्रमुख अतिथी आणतात, त्यांच्यासोबत अनौपचारिक सुसंवाद असा समोर बसून ऐकलेला आहे. पण मला आज स्टेजवर माय मराठीच्या निमित्तानं, जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्तानं स्टेजवर पहिल्यांदा बसायला मिळालं आणि आज तुमच्यासोबत पहिल्यांदा या स्टेजवरनं बोलायला मिळालं. आमच्या कॉलेजमध्ये अनेक इतर कार्यक्रम झाले, पण साधी सूत्रसंचालनाची सुद्धा मला संधी मिळाली नव्हती. पण आज मात्र तुम्ही मला ती संधी दिली, तो सन्मान दिला, त्याबद्दल आमचे मित्र संजय निंबाळकर, पारख सर, संजय जगताप आणि देशमुख सर, VIT संचालक आणि आपण सर्वांच्या बद्दल मी अगदी सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझ्या विवेचनाला प्रारंभ करतो. तुमच्या चेहऱ्यांकडे मी बघत राहतो बरं का, सगळी मुलं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे मी बघत राहतो. सुटाफुटात आहात, खूप छान दिसताय तुम्ही बरं का. तुम्ही ज्यावेळेला बाहेर फिरता त्यावेळेला ते तुमचा अभिमान वाटतो, तुमचा हेवा वाटतो की आमच्या विद्यार्थी तसेच आम्हाला असं सूटबूट परिधान करून वापरता आलं नाही. आणि त्यामुळे सर अजूनमधून ज्यावेळेला सुटाफुटात आपण वावरतो त्यावेळेला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं किंवा आणखी कधीतरी काहीतरी. मी इतर वेळेला जॅकेटमध्ये व्याख्यानाला जातो, पण जरा उन्हाचा तडाखा वाढल्यामुळं मी ते पण आज कॅन्सल केलं जॅकेट घातल्याने. पण इतर वेळेला लक्षात आलं की आपण AC हॉलमध्ये जाणार होतो, तर आपण नेहमीच आपलं जॅकेट परिधान करून आपण जायला हवं होता. मुद्दा असा की मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही खूप छान दिसताय, सूटबूट परिधान केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर सगळे तुम्ही पुतळे बघितले आणि सगळी जर छायाचित्र तुम्ही त्यांची बघितली तर विद्यार्थी दशेपासून ते सतत सुटाफुटा आहेत. तुम्हाला भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखं, राजर्षी शाहू छत्रपती यांच्यासारखं, गाडगे बाबासारखं, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारखं, त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि आता मी सरांना बोलताना सांगितलं की आज माय मराठीच्या निमित्तानं मी वारकरी संप्रदायावर फोकस करणार आहे. तेवढा जो कालखंड आहे तेवढ्याच कालखंडावर मी तुमच्याशी बोलणार आहे. मित्रांनी मैत्रिणी, या सगळ्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाची कार्य केली आणि मला खात्री आहे की इथलं शिक्षण प्राप्त करून, विद्याप्रतिष्ठानच्या परिवारातलं शिक्षण प्राप्त करून, सूटबूट परिधान करून तुम्ही हे फार चांगल्या प्रकारचं शिक्षण प्राप्त करणार आहात आणि इथून आकाशाला गवसणी घालण्यासाठी आणि ती गवसणी घालता घालता अखिल मानवजातीच्या कल्याणाचं कार्य करण्यासाठी मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सज्ज होणार आहात. माझा मुद्दा असा की जोपर्यंत तुमचे डोळे बोलके आहेत, तुमची बॉडी लँग्वेज बोलकी आहे, तोपर्यंत मी बोलत राहणार आहे. सरांनी मला किती वेळ बोलायचं ते सांगितलेलं आहे बरं का. पण मी तुमच्या चेहऱ्याचा, तुमच्या बॉडी लँग्वेजचा आणि तुमच्या डोळ्यांचा अंदाज घेणार आणि तो अंदाज घेत घेत मित्रांनी मैत्रिणींनो तुमच्याशी मी बोलत राहणार. संत बहिणाबाई नावाची तुकारामांची शिष्या होती.
आणि ती तुकारामांची शिष्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगत असताना असं म्हणते, संत कृपा झाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचिले द्यावर, जनार्दनी एकानाथ थांब दिदल असे भागवत, तुका झाला से कळस भजन करा रे सावकाशी. आणि मग तुकारामांची बहिणी शिष्या बहिणाबाई स्वतःबद्दल बोलताना म्हणते, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओझा. या अभंगातून बहिणाबाई काय सांगते? दोन बहिणाबाई आपल्याकडे होत्या. एक तुकारामांची शिष्या बहिणाबाई, जिचा अभंग मी आता तुम्हाला सांगितला, आणि दुसरी एक बहिणाबाई होती ती बहिणाबाई चौधरी, जिनं आपल्या कवितेमधून सांगितलं, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, असं भाकरीचं वर्णन करताना तिनं ते सांगितलं. किंवा ती एका ठिकाणी म्हणते, मन वडाय वडाय उभ्या पिकात ढोर, किती हाकल हाकला तरी येते पिकावर. म्हणजे अजून सिग्मंड फ्राईडचा शोध लागला होता का नव्हता माहित नाही. सिग्मंड फ्राईडनं मनोविज्ञानामध्ये काम केलं होतं की नाही मला माहित नाही, पण त्या कालखंडामध्ये माणसाचं मन कसं असतं हे अशिक्षित बहिणाबाई आपल्या मातीमध्ये, विदर्भाच्या मातीमध्ये, खानदेशाच्या मातीमध्ये अशा प्रकारचं सायकॉलॉजी, अशा प्रकारचं सायकॉलॉजीचं तत्वज्ञान, अशा प्रकारचे मनोविज्ञानाचे सिद्धांत मांडताना आपल्याला ती दिसून येते. तर ही बहिणाबाई तुकारामांची शिष्या होती आणि त्या तुकारामांच्या शिष्यानं वारकरी संप्रदायाचा हा इतिहास आपल्या अभंगामधून अतिशय कमी शब्दांमधून हा खूप चांगल्या प्रकारचा इतिहास तिनं सांगितलेला आहे. मित्रांनो मैत्रिणींनो, आता मला निंबाळकर सर आणि पालक सर असं सांगत होते, तुमचे संचालक सर पण असं सांगत होते की तुमच्याकडे आता निबंध लेखन स्पर्धा आहे, तर त्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये सर तुम्ही अभिजात मराठीचा पण उल्लेख केलेला आहे. मित्रांनो मैत्रिणींनो, जागतिक मातृभाषा दिन आहे. त्या मातृभाषेच्या निमित्तानं मी फक्त मराठीबद्दल बोलतो आहे बरं का. आपली मातृभाषा मराठी म्हणून मराठीबद्दल मी आपल्याशी बोलतो आहे. 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन. एक 3 दिवस आपण लक्षात ठेवा बरं का, आपण ती गडबड करतो. 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन. 27 फेब्रुवारीला काय असतं? 27 फेब्रुवारी मराठी, मी दुरुस्ती करतो, मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी आता जवळच येतोय तो. आणि 1 मेला आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो. महाराष्ट्र दिन, राजभाषा दिन, मराठी राजभाषा दिन आणि त्या दिवशी कामगार दिन असतो 1 मेला. सरांनी माझं तिथलं व्याख्यान ऐकलं होतं आणि सरांनी भाषण खूप आवडलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी संजय जगताप सरांकडे खूप वेळेला अशा प्रकारचा आग्रह पण केलेला होता. तर हे 3 दिवस भाषांच्या बाबतीमध्ये 3 दिवस आपण लक्षात ठेवूया आणि ते जे शब्द आहेत ते शब्द काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवूया. युनेस्कोने ठरवलं की जगाच्या पाठीवरच्या बऱ्याच भाषा आता लोप पावत चाललेल्या आहेत. त्यामुळे 1999 साली त्यांनी असं ठरवलं, 17 नोव्हेंबर काहीतरी तारीख आहे, 16-17 नोव्हेंबर, एका परिषदेमध्ये त्यांनी असं ठरवलं की इथून पुढे आपण 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून आपण साजरा करूया. आईच्या भाषेत आपण बोललो की आपल्याला सगळं समजतं, लवकर समजतं, मूळ ते बोलायला लागतं. ते नंतरच्या कालखंडात भाषेच्या माध्यमातून कर्तृत्ववान होतं. भाषेच्या माध्यमातून माणूस संस्कृतीचा विकास करतो, माणसाचा विकास होतो, संस्कृतीचा विकास होतो. आणि मगाशी मी जे तुम्हाला महात्मा गौतम बुद्ध यांचं जे सूत्र सांगितलं त्या सूत्राच्या माध्यमातून नंतर ते मूळ अखिल मानवजातीच्या कल्याणाचं कार्य करायला लागतं. तुम्हाला स्वामी विवेकानंद माहिती आहे, तुम्हाला शिकागो परिषद माहिती आहे, धर्म परिषद माहिती आहे. त्या धर्म परिषदेचं विवेकानंदांनी जे 5 शब्दांचा उच्चार केला होता त्याच्यानंतर जो टाळ्याचा कडकडाट झाला होता तो कडकडाट मित्रांनी मैत्रिणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांना प्रवेश दिला जात नव्हता पण नंतरच्या कालखंडात प्रवेश मिळाला. विवेकानंद 16-17 वर्षांचा हा तरुण मुलगा बोलायला उभं राहायला त्याने सुरुवात केली आणि पहिले जे 5 शब्द होते त्या 5 शब्दातच त्यानं ती धर्म परिषद जिंकली होती. भाषा काय करते बघा, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, हे ते 5 शब्द होते आणि त्या 5 शब्दांना टाळ्याचा कडकडाट झाला होता आणि त्याच्यानंतर त्या धर्म परिषदेमध्ये वक्तृत्वाच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून त्यांनी ती सभा जिंकलेली होती. मुद्दा असा की भाषा फार महत्वाची आहे. भाषेतून आपल्याला अभिव्यक्त होता येतं, व्यक्त होता येतं, आपल्या मनातलं खूप काही चांगलं सांगता येतं, आपल्या मनातली सुख दुःख सांगता येतं. आपल्याला सर्वांना माहितच आहे बघा की आपल्याला आनंद झाला तरी आपल्यासोबत कुणीतरी हवंसं वाटतं आणि आपल्याला दुःख झालं तरी आपल्यासोबत कुणीतरी हवावंसं वाटतं. आपण हे सुख दुःख हे जे व्यक्त करतो ते भाषेच्या माध्यमातून करतो.
आज जागतिक मातृभाषा दिन आहे, त्यामुळं मातृभाषेबद्दल आपण बोलतोय आणि मातृभाषेमध्ये आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून मी मराठीबद्दल बोलतोय. मराठी खूप व्यापक आहे, खूप मोठी आहे आणि म्हणून मी परवा जगताप सरांना पण सांगितलं, संजय जगताप सरांना पण सांगितलं आणि आता आम्ही चहा पान घेत असताना मी देशमुख सरांना पण सांगितलं की मी त्याच्यातला फक्त वारकरी संप्रदाय, आपण पंढरपूरच्या पंचक्रोशीतले म्हणून फक्त वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायानं या पुरोगामी महाराष्ट्राची जी जडणघडण केली तेवढ्या पुरतं मी आज मर्यादित तुमच्याशी बोलतो आहे. त्याच्या आधी अभिजात भाषाबद्दल मी तुमच्याशी बोलत होतो. तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्याला केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्याच्यातली सर्वात महत्वाची अट अशी होती की तुमची भाषा 2000 वर्षांपूर्वीची जुनी असली पाहिजे. तर रंगनाथ पठारेंची समिती होती, त्या समितीवर सेक्रेटरी म्हणून, सचिव म्हणून हरी नरकेंनी काम केलं. दुर्दैवानं अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळत असताना हरी नरके हयात नव्हते, ती चुटपुट लागून राहिली. पण त्यांनी प्रचंड स्ट्रगल केला, प्रचंड संशोधन केलं, साधने मिळवली आणि त्याच्यानंतर तशा प्रकारचा रिपोर्ट तयार केला. केंद्र सरकारनं तो दिला. 2014 पासून आपण त्याचा पाठपुरावा करत होतो. तो जो पाठपुरावा करणारे जे अनेक कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांमध्ये मी सुद्धा 1,000-2,500 विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन साहित्य अकादमीकडे पाठवलेल्या होत्या. कॉलेजमध्ये ती मोहीम राबवली होती. घरनं सह्या आणा, आईवडिलांच्या आणा, आजी आजोबांच्या आणा, अशा प्रकारची ती मोहीम केलेली होती. माझा मुद्दा असा होता की त्याच्यात तुमची भाषा 2000 वर्षांपूर्वीची असली पाहिजे आणि 2000 वर्षांपूर्वी तुमच्या भाषेमध्ये काही साहित्य कृतींची निर्मिती असलेली पाहिजे, काही स्क्रिप्ट सापडली पाहिजे, काही सापडलं पाहिजे. रंगनाथ पठारेंच्या समितीनं आणि हरी नरकेंनी त्याच्यात पुढाकार घेऊन ते खूप चांगलं शोधलं. त्याच्यामध्ये गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ खूप जुना सापडला. 2000 वर्षांपूर्वीचा तो गाथा सप्तशती तो ग्रंथ सापडला आणि काही शिलालेख, ताम्रपट असं आपल्याकडे सापडलं आणि ते सगळे पुरावे दिले. मित्रांनी मैत्रिणींनो, आपण जुन्नरला जातो, आपण शिवनेरी किल्ल्यावर जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं आपण दर्शन करतो, घेतो, आपण तिथे कृतज्ञता व्यक्त करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो, तसं आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. आता इथे पुढे कधी शिवनेरीला तुम्ही गेला तर आवर्जून तुम्ही नाणेघाटामध्ये जा. नाणेघाट प्रसिद्ध आहे, आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं उलटा जाणारा धबधबा, तो धबधबा पण प्रसिद्ध आहे. पण त्या नाणेघाटात जाऊन थोडंसं पाय वाटेने तुम्ही पुढे गेला तर तिथे एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये आपल्याला तिथे एक शिलालेख सापडतो. तो 2000 वर्षांपूर्वीचा शिलालेख आहे. मी तो शिलालेख पाहून आलोय आणि हे सगळे पुरावे व्यवस्थितरित्या दिले. ती जी चेक लिस्ट असते, तो जो क्रायटेरिया असतो, ते सगळे क्रायटेरिया आपल्या समितीने ते पूर्ण केले, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि फार चांगल्या प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आणि केंद्र सरकारने आता 2024 मध्ये मला वाटतं 4 किंवा 5 ऑक्टोबर 2024 मध्ये आपल्या मातृभाषेला, आपल्या मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा जाहीर केला. मी माझ्यासाठी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या भारतातल्या फक्त 8च भाषांना तो दर्जा, आधी तो काहीतरी 3-4 भाषांना होता, आता काहीतरी तो 4-5 भाषांना मिळाला. एक 8-9 भाषांना फक्त तो दर्जा मिळालेला आहे आणि त्यापैकी एक मराठी आहे. त्या मराठीतला वारकरी संप्रदाय, त्या वारकरी संप्रदाय केंद्रित ठेवून मित्रांनो मी तुमच्याशी आता बोलतो आहे. हा जो वारकरी संप्रदाय, तो वारकरी संप्रदाय येण्याच्या आधी मराठीमध्ये मुकुंदराज नावाचा एक कवी होता आणि त्या कवीनं विवेक सिंधू नावाच्या एका ग्रंथाची निर्मिती केली. मी ज्यावेळेला विद्यार्थी दशेत होतो, 30-31 वर्षांपूर्वी, 30-32 वर्षांपूर्वी ज्यावेळेला विद्यार्थी दशेत होतो, त्यावेळेला तो जो मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिला गेला, प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिला गेला, त्या प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये आम्हाला असं सांगितलं की विवेक सिंधू हा मराठीतला पहिला ग्रंथ आहे. इतिहासाचा धाटोळा घ्यावा लागतो, तो शोधावा लागतो, त्याच्यात सातत्यानं त्याच्यात नवनवीन संशोधन होत असतं आणि ते नंतरच्या कालखंडात संशोधन झालं आणि मग आता गाथा सप्तशतीकडे मित्रांनी मैत्रिणींनो आपण येतोय. मुकुंदराजांचा विवेक सिंधू नावाचा जो ग्रंथ झाला तो इसवी सन 1889 मध्ये निर्माण झाला. पण आम्हाला त्यावेळेला शिकवलं, आमच्या सरांनी शिकवलं, आमच्या शिक्षकांनी शिकवलं, त्यावेळेला सातत्यानं सांगितलं आणि मी पण ज्यावेळेला तो ग्रंथ विद्यार्थ्यांना शिकवला त्यावेळेला मीही माझ्या विद्यार्थ्यांना सातत्यानं असं सांगितलं की विवेक सिंधू इतका अभिजात ग्रंथ आहे, इतका दर्जेदार ग्रंथ आहे आणि मराठीतलं जे काही पहिलं पाऊल असेल ते पहिलं पाऊल इतकं दमदार असेलच असं नाही, त्याच्या आधी काही अडकळती पाऊल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि मग ते गाथा सप्तशतीच्या रूपानं आता तो ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे. पण वारकरी संप्रदायाच्या अगोदर इसवी सन 1189 मध्ये विवेक सिंधू नावाचा मराठीतला पहिला ग्रंथ तयार झाला. त्याच्यानंतर त्यांनी परमामृत आणि पवन विजय या नावाचे परत आणखी 2 ग्रंथ लिहिले. हे ग्रंथ इतके अप्रतिम होते की त्यावेळेच्या वेळेला इतिहास संशोधकांना प्रश्न पडला होता की मराठीतलं पहिलं पाऊल इतकं दमदार असणार नाही, त्याच्या आधी काही कदाचित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनी मैत्रिणींनो, वारकरी संप्रदायाकडे जात असताना मी तुम्हाला थोडंसं महानुभाव पंथाकडे घेऊन जातो. महानुभाव पंथ आपल्यापैकी अनेक लोकांनी ऐकलं असेल. आपल्यापैकी कदाचित कुणाच्या तरी घरामध्ये एखादा महानुभाव पंथाचा साधक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही जर कधी फलटणला गेला तर फलटणला गावामध्ये, जुन्या गावामध्ये, ज्या बाजूला आपण साताऱ्याला बाहेर पडतो, जुन्या कालखंडात एसटी तिथून बाहेर पडत होते, तर तिथं एका ओढ्याच्या काठावर महानुभाव पंथाचा मठ आहे. त्या मठामध्ये कधीतरी मित्रांनी मैत्रिणींनी तुम्ही जाऊन या. जे महानुभाव पंथ काय होता, वारकरी संप्रदायाच्या थोडासा आधीचा तो महानुभाव पंथ काय होता, त्यांची आचारसंहिता काय होती, त्यांचे गद्य ग्रंथ काय होते, त्यांचे कवितेचे ग्रंथ काय होते, त्यांचे साती ग्रंथ काय होते, या सगळ्या बाबींचं प्रत्यंतर तुम्हाला त्या निमित्तानं यायला लागेल. वारकरी संप्रदायाकडे जाण्यापूर्वी फक्त महानुभाव पंथातल्या 1-2 नोंदी फक्त तुमच्या समोर नोंदवतो आणि पुढे जातो. मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ म्हणून महिमठाच्या लीळा चरित्र या ग्रंथाकडे आपण बघतो. महानुभाव पंथाची स्थापना महानुभाव पंथाची स्थापना गोविंद प्रभूंनी केली आणि त्या पंथाचा प्रचार आणि प्रसार नंतरच्या कालखंडात चक्रधर स्वामींनी केला. तर त्या चक्रधर स्वामींचं चरित्र लिहिणारा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ आणि मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ महिमठ नावाचा एक साधक होता. त्या साधकानं या ग्रंथाची निर्मिती केली, मराठीतला पहिला गद्य ग्रंथ म्हणून. तुमच्यापैकी जर कोणी एमपीएससी करणार असेल, यूपीएससी करणार असेल, स्पर्धा परीक्षा करणार असेल, तर मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ कोणता, मराठीतला पहिला गद्य ग्रंथ कोणता, तर लीळा चरित्र नावाचा हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मित्रांनी मैत्रिणींनो लक्षात ठेवा. या गद्य ग्रंथाबद्दल फार विस्ताराने बोलता येईल. मला तो खूप आवडतो, त्याच्याबद्दल खूप बोलता येतं. त्याच्यात इतक्या भन्नाट छोट्या मोठ्या इतक्या बारीक बाबी आपल्या प्रभूंच्या बद्दल, आपल्या प्रचारक आणि प्रसारकाबद्दल या लोकांनी केलेलं आहे. आणि सर संशोधनाची घाटणी कशी असावी हे सगळं आपल्याला त्या ग्रंथाच्या माध्यमातून बघायला मिळतं. वृत्तीपूर वर्णन आहे, आणखी काही त्यांचे गद्य ग्रंथ आहेत. याच दरम्यान मराठीतली पहिली कवयित्री जन्म घेते. तिचं नाव महदंबा. तिनं धवळ्यांची निर्मिती केली. धवळे म्हणजे लग्नात गावयाचे वरविषयक गीत. आता आपली सगळी लग्न मंगल कार्यालयात होतात, तिकडे होतात. पण जुन्या कालखंडामध्ये लग्न दारात होत होती, गल्लीत होत होती, मंदिरात होत होती. 2-2, 3-3 दिवसांची ती लग्न होत होती. आणि त्या कालखंडात आजच्यासारखं कोणत्या प्रकारचे साऊंड सिस्टीम नव्हतं, डीजे नव्हता, डॉल्बी नव्हता, कराओके काहीतरी आले, तसलं काही नव्हतं, इव्हेंट्स नव्हते. आणि त्या कालखंडात मग त्या लोकगीतांच्या माध्यमातून नवऱ्याचं कौतुक केलं जायचं आणि नवरीचं कौतुक केलं जायचं, तिच्या आईवडिलांचं कौतुक केलं जायचं, तिच्या म्हणजे दोघांच्या पण आई वडिलांचं, दोघांच्या आजी आजोबांचं कौतुक केलं जात होतं. अशी काही लग्नात गावायची काही गीतं होती. त्याच्यात धवळे ते फक्त वराचंच कौतुक करणारी ती जी गीतं होती. मराठीतली ही पहिली कवयित्री, महानुभाव पंथातली ही पहिली कवयित्री. त्या लीळा चरित्रामध्ये महदंबीबद्दल पण खूप काही चांगल्या प्रकारचं लेखन, तिचं खूप चांगलं कौतुक केलेलं आहे. ती इतरांच्या पेक्षा वयाने मोठी आहे पण ती साधक आहे. इतरांपेक्षा वयाने ती मोठी आहे पण ती साधक आहे. आणि त्यामुळं त्या लीळा चरित्रामध्ये एके ठिकाणी महिमठ असं लिहितो, म्हातारी येत काही पुसतची असेल, असं तो एके ठिकाणी लिहितो. ते खूप चांगलं सारखे प्रश्न विचारत होती, त्याची चर्चा करत होती, चिकित्सा करत होती आणि त्याच्यानंतर ती खूप चांगल्या प्रकारचं लेखन करत होती. हे झालं पहिल्यांदा झाले गद्य ग्रंथ, नंतर झाली महदंबा कविता, महदंबीची कविता पहिली कवयित्री. आणि त्याच्यासोबत त्यांनी काही काव्य ग्रंथ लिहिले, त्याला त्यांनी साती ग्रंथ असं म्हटलं. त्याच्यात 7 ग्रंथ आहेत. श्रीकृष्ण ही त्यांची देवता आहे आणि त्या देवतेला अनुसरून, त्या देवतेला मध्यवर्ती मानून या 7 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्याच्यात शिशुपाल वध आहे आणि त्याच्यात रुक्मिणी स्वयंवर आहे. रुक्मिणी स्वयंवर मित्रांनी मैत्रिणींनो हा ग्रंथ जर तुम्ही कधी काळजीपूर्वक वाचला तर तो किती ग्रेट आहे त्याचं प्रत्यंतर त्या ग्रंथामध्ये यायला लागतं. म्हणजे मी वर्गात शिकवताना ते फार खुलून शिकवतो, मी फक्त आता जाताना त्याचा फक्त मी बोलत असताना फक्त त्या ग्रंथाचा उल्लेख करतो. आणि याच्यानंतर मित्रांनो मैत्रिणींनो साधारणतः 13व्या शतकामध्ये इथं या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना झाली.
या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. मगाशी मी तुम्हाला एक अभंग म्हणून दाखवला. त्या अभंगामध्ये म्हटलंय, संत कृपा झाली इमारत फळारी, ज्ञानदेवी रचिला पाया. या वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि त्याच्यावरचा कळस होण्याचं भाग्य संत तुकारामाला झालं. आता ज्ञानेश्वरांनी तुकाराम हा जो कालखंड एवढ्याच कालखंडापुरतं मी मित्रांनी मैत्रिणींनो तुमच्याशी बोलणार आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. तो कृतीच्या माध्यमातून रचला, तो उक्तीच्या माध्यमातून रचला आणि त्याच्या सोबतीनं संत ज्ञानेश्वरांच्या सोबतीनं संत नामदेव होते. संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270 आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं इसवी सन 1350. 80 वर्षांचं आयुष्य लाभलं. 80 वर्षांचं आयुष्य लाभल्यामुळे संत नामदेवाला या पंथाचा प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या पद्धतीने करता आला. कृतीच्या माध्यमातून, उक्तीच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, लोकांची मानसिकता बदलण्याच्या माध्यमातून त्याला फार चांगल्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार करता आला. म्हणून संत नामदेवाला पंढरपूर पासून घुमानपर्यंत जातात. सर मगाशी आपण गप्पा मारत होतो साहित्य संमेलनाबद्दल. तर घुमानला पण एके वर्षी साहित्य संमेलन झालं होतं. तुकारामांचे थेट वंशज प्राध्यापक सदानंद मोरे त्या संमेलनाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. तर 1270 साली संत नामदेवांचा जन्म, 1275 साली संत ज्ञानेश्वरांचा जन्म. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विवेकानंदांचं जे भाषण झालं ते वयाच्या साधारणतः 16व्या-17व्या वर्षी झालं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वराज्याचा तरुण छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याला बांधलं ते वयाच्या 16व्या-17व्या वर्षी बांधलं. 16वा-17वा वर्ष हे क्रांती करण्याचं वय असतं. रक्तरंजित क्रांतीच असं नाही, पण आध्यात्मिक क्रांती, सांस्कृतिक क्रांती, राजकीय क्रांती आणि मी जे सूत्र मगासपासून म्हणतो अखिल मानव जातीच्या कल्याणाचं कार्य करण्यासाठी ज्या ज्या प्रकारची क्रांती करावी लागते त्या त्या प्रकारची क्रांती करण्याचं काम, क्रांती करण्याचं मित्रांनी मैत्रिणींनो हे ते वय असतं. संत ज्ञानेश्वरांनी माय मराठी हा विषयच तिथून येतो. संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली ती वयाच्या 16व्या वर्षी केली, इसवी सन 1290 मध्ये. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या वेळीमध्ये संत ज्ञानेश्वर आपल्या लेखनाचा कालखंड सांगत असताना असं म्हणतात, शके 12 तरी ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. जे शके 1212 तुम्हाला सर्वांना कदाचित माहित असेल. तुम्ही तुमचं सर्वांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे, तुमचं सर्वांचं लॉजिक चांगलं आहे. आपलं शक 78 वर्षांनी पाठीमागे आहे आणि इसवी सन शकापेक्षा 78 वर्षांनी पुढे आहे. शके 1212 त्याच्यात 78 वर्ष मिळवली तर इसवी सन 1290 येतं. इसवी सन 1290 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखं देशिकाव्य लिहिणं जन्माला घेतलं. देशमुख सर, मी ज्यावेळेला विचार करतो, निंबाळकर सर, मी ज्यावेळेला ज्ञानेश्वरीचा विचार करतो, मी ज्यावेळेला ज्ञानेश्वरी हातात घेतो, माझे आई वडील दोघे पण वारकरी, त्यामुळे आमच्या घरात ज्ञानेश्वरी आहे, आमच्या घरात तुकारामांची गाथा आहे, संत नामदेवांची गाथा आहे, एकनाथी भागवत पण आमच्याकडे आहे. तर ज्यावेळेला मी ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतो, या वयामध्ये सुद्धा हातामध्ये घेतो, त्यावेळेला ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या आता सुद्धा आपल्याला समजत नाही. या वयामध्ये म्हणजे साधारणतः 55च्या उंबरठ्यावर आहे, वयाच्या 55च्या उंबरठ्यावर आहे, मी 50च्या उंबरठ्यावर आहे. असा असताना सुद्धा मला संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या लक्षात येत नाही. कल्पना करा, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखं देशिकार लिहिणं, 9034 किंवा 9036 ओव्यांचं हे देशिकार लिहिणं संत ज्ञानेश्वरांनी त्या कालखंडामध्ये निर्माण केलं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती का केली? त्याचं कारण असं, त्यांच्या असं लक्षात आलं की इथे थोडीशी विषमता आहे. या महाराष्ट्रात असेल किंवा इथली जी व्यवस्था आहे, इथल्या व्यवस्थेमध्ये थोडीशी विषमता आहे. त्या विषमतेमध्ये असं लक्षात येते त्यांच्या की अनेक लोकांना इथं आपल्या भाषेतून भक्ती करण्याचा अधिकार नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला असं ठरवलं की आपण त्यावेळची जी मराठी आहे, त्यावेळेच्या मराठीला आपण प्राकृत मराठी म्हणतो, त्यावेळची जी मराठी आहे त्या मराठी भाषेतून आपलं लेखन करूया. मग संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. त्याची निर्मिती प्रक्रिया अशी सांगितली जाते. पहिल्यांदा संत ज्ञानेश्वरांनी 4 भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल होतं, आईचं नाव रुक्मिणी होतं. तुम्हाला ज्ञानेश्वरांचं सगळं चरित्र माहित असेल. ते सगळं चरित्र तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. तर संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या आळंदीमध्ये वाळीत टाकलेलं होतं.
त्याची शिक्षा त्यांच्या आई वडिलांनी घेतली आणि त्याच्यानंतर परत हे सगळे लोक निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4 भावंड शुद्धीपत्र मागण्यासाठी आळंदीतल्या तत्कालीन व्यवस्थेकडे ते गेले. त्यांनी सगळे ग्रंथ धुंडाळले, पण ते ग्रंथ धुंडाळत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की या मुलांना आपल्याला शुद्धीपत्र देता येत नाही. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं, आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ शकत नाही. तुम्ही काय करा, वरच्या कोर्टाकडे जसं आपण जातो तसं त्या कालखंडातल्या वरच्या कोर्टाकडे जा, तुम्ही पैठणला जा आणि पैठण मधून तुम्ही शुद्धीपत्र घेऊन या. ते पैठणला गेले, पण तिथं पण ते शुद्धीपत्र तिथं नाकारलं. त्यांनी बरीच या 4 भावंडांनी बरेच युक्तिवाद केले, पण तरी पण ते त्यांनी नाकारलं. आणि त्या कालखंडात एक दंतकथा निर्माण झाल्याचं तुम्हाला माहित आहे. त्या कालखंडात तिथे एक दंतकथा निर्माण झाली. त्यांनी असं सांगितलं, त्या व्यवस्थेनं असं सांगितलं, तुम्हाला जर इतकं ज्ञान आहे, तुम्हाला जर इतकं अमुक अमुक आहे, तर त्या सभेच्या समोर एक रेडा चालला होता आणि चॅलेंज केलं गेलं की त्या रेड्याच्या तोंडातून तुम्ही वेद वधवून दाखवा, असं चॅलेंज केलं गेलं. आणि मग तुम्ही सिनेमा बघितला, चरित्र वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल. असं एक सांगितलं जातं की संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडातून वेद वधवून घेतले, असं त्या कालखंडामध्ये सांगितलं जातं. त्याचं अनालिसिस, त्याच्यावर भाष्य, त्याचे अन्वय अर्थ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लावता येतील, पण आता तो आपला विषय नाही. तर मला हे जे 4 भावंड आहेत, त्या 4 भावंडांची नावं त्यांच्या आई वडिलांनी किती चांगली ठेवली ती त्याचं प्रत्यंतर येतं. शेक्सपियर जरी असं म्हणत असला की नावात काय आहे, बरं का, शेक्सपियर असं म्हणतो की नावात काय आहे. गुलाबाच्या फुलाला कमळाचं नाव दिलं काय, कमळाच्या फुलाला गुलाबाचं नाव दिलं काय. गुलाब त्याचे कोणत्याही प्रकारचे गुणधर्म सोडत नाही आणि कमळ त्याचे कोणत्याही प्रकारचे गुणधर्म सोडत नाही. जरी शेक्सपियर असं म्हणत असला तरी, पवार सर इकडे पुढे या, शेक्सपियर जरी असं म्हणत असला तरी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि यांनी जी 4 नावं ठेवली, या आपल्या 4 मुलांची नावं ठेवली, ती 4 नावं किती प्रतिकात्मक होती बघा. नावं किती छान आहेत बघा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. आता या 4 नावांचा अन्वय लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या नावाप्रमाणे राहायचं बरं का. आता मला परिचय करून दिलाय कोमलनं, आणि अँकरिंग कोण करत होतं, प्रमोद करतोय का, अँकरिंग. तर आपली जी नावं आहेत ती नावं फार महत्वाची असतात. आपण आपल्या नावासारखं राहिलं पाहिजे. त्यामुळे पवार साहेब, माझं नाव श्रीराम आहे, मला फार नावासारखं राहावं लागतं बरं का. व्यवस्थित राहावं लागतं, शांत, रामाचा जो आपल्यावर जो पगड आहे त्यासारखं ते राहावं लागतं. कधी कधी थोडासा आगाऊपणा करावा असं वाटतं, पण तरी पण असं सांगितलं की तू श्रीराम आहेस, तुला श्रीरामासारखं ते राहावं लागेल. आपण कसं राहूया. तुमच्या माझ्या आई वडिलांनी किंवा आपल्याला पाळण्यात ठेवत असताना ज्याने कधी तुमचं माझं नाव ठेवलं ते त्यांनी फार विचारपूर्वक ठेवलेलं आहे. माझं नाव माझ्या आई वडिलांनी काय ठेवलं की ते वारकरी होते. जर आपण राम नाव ठेवलं, श्रीराम नाव ठेवलं, तर याला बोलवता देवाचं नाव तोंडात दिलं. त्यानिमित्तानं रामकृष्ण हरी हा जो वारकरी संप्रदायाचा गजर आहे, तो गजर आपल्याला सातत्यानं करता येईल, या भूमिकेतून त्यांनी माझं नाव असं ठेवलं. ही जी नावं होती, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, त्याच्या पाठीमागं तत्वज्ञान आहे, फार चांगल्या प्रकारचं तत्वज्ञान आहे. काय तत्वज्ञान आहे मित्रांनी, मैत्रिणींनो, ज्यावेळेला संसारातून निवृत्त होतो त्यावेळेला त्याला ज्ञान प्राप्ती होते. संसारातून निवृत्त म्हणजे सेवेतून निवृत्ती नाही बरं का. संसारातून निवृत्त याचा अर्थ काय, सर्व संग परित्याग. मी आता घर सोडतो, दार सोडतो, सगळं सोडतो आणि मी कुठेतरी हिमालयात जातो, साधना करतो, तपश्चर्या करतो, काहीतरी ज्ञान प्राप्त करतो. ते ज्ञान प्राप्त करून, जसं गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अखिल मानवतेच्या कल्याणासाठी नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी परिक्रमा करायला सुरुवात केली. तसं काहीतरी करतो. संसारातून निवृत्त झाल्यानंतर ज्ञान प्राप्ती होते आणि मुक्तीचा मार्ग म्हणजे सोपान मार्ग. कशातून मुक्ती? मुक्ती जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती. आपल्या इथे पुनर्जन्म मानला जातो. याच्या आधी या पृथ्वी तलावर मी माणूस म्हणून जन्म घेण्याच्या आधी मी आधी कोणत्या तरी जन्मामध्ये होतो. कधी कधी काही लोकांना ते आठवते बघा, मी मागच्या जन्मी कोण होतो आणि मी पुढच्या जन्मी कुठे जाणार आहे. किंवा कधी कधी जर तुम्ही बघितलं तर घरात कुणाचा तरी मृत्यू झाल्यानंतर, वृद्ध माणसाचा मृत्यू झाल्यानंतर घरामध्ये रांगोळी काढली जाते, पीठ ठेवलं जातं. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी असं म्हणतात की त्याच्यावर काही पाऊल पुन्हा उमटतात की आमच्या घरातला मृत्यू झाल्यानंतर, म्हाताऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर की त्याला पुनर्जन्म कशाचा मिळाला, त्याच्या पाऊल पुन्हा तिथे उमटतात. तर मुक्ती कशा, माझा मुद्दा असा होता, मुक्ती कशातून? जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती. आपण किती वेळा जन्म घेतो? तुम्हाला धक्का असेल 86 लक्ष वेळेला, सर बरोबर? 86 का 84?
84 लक्ष. 84 लक्ष वेळेला आपण आपला जन्ममरणाचा फेरा असतो. आणि माणसाचा जन्म काय येतो, तर गेल्या जन्मात आपण काहीतरी पुण्य केलंय म्हणून आपल्याला माणसाचा जन्म. आणि मग या माणसाचा जन्म घेतल्यानंतर तुम्ही इतकं पुण्य कमवा, इतकं पुण्य कमवा की याच्यानंतर तुमची जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता झाली पाहिजे. म्हणून नावाशक्ती निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही चारही नावं ग्रेट होती, मोठी होती. वारकरी संप्रदायाची स्थापना यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली झाली. ज्यावेळेला आनंदीच्या ब्रह्मकुंडाने शुद्धीपत्र नाकारलं त्यावेळेला मग ते निराश झाले. आणि निराश झाल्यानंतर फिरत भटकंती करत ते प्रवरा संगमावर आहे. देवगडला प्रवरा संगम आहे, त्या प्रवरा संगमावर आहे. आणि त्या नदीच्या काठाकाठाने पुढे ते गेले, नेवास्याला गेले. नेवास्याला श्री महालयाचं मंदिर, त्या महालयाच्या मंदिरात त्यांनी वास्तव्य केलं. आणि मग आता नेमकं काय करायचं असा विचार या बाबंडांनी केला. आणि मग निवृत्तीनाथ हे संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांचे गुरु होते. गुरुनं सांगितलं, मोठ्या बाबांना सांगितलं की बाबा रे, आता तू काहीतरी लेखन कर. आपल्याला शुद्धीपत्र नाकारलंय तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की काहीतरी लेखन कर. तर लेखन कर, तर कशावरचं लेखन कर, तर मग भगवद्गीता घे, भगवद्गीतेवर तू भाष्य कर. मित्रांनी मैत्रिणींनो, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे की भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली जी भगवद्गीता आहे, कुरुक्षेत्रावर सांगितलेली भगवद्गीता आहे, प्रत्यक्ष युद्धभूमीवर सांगितलेली जी भगवद्गीता आहे, ती भगवद्गीता, त्या भगवद्गीतेवर तू भाष्य कर असं सांगितलं. त्यामुळे भगवद्गीतेच्या 18 अध्याय, त्यांचे 700 श्लोक, त्याचा कोणत्याही प्रकारचा क्रम न बदलता संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखं देशी कार्यानं वयाच्या 16व्या वर्षी निर्माण केलं. वयाच्या 16व्या वर्षी आपल्याला भगवद्गीता वाचता येते का बघा. तर मगाशी मी माझ्या रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलचा उल्लेख करत होतो. आणि ध्येयानं सपाटलेली ती शाळा, आमची शाळा, ज्यांच्या नेतृत्वाखाली ती शाळा सुरू झाली ते प्राचार्य जोमा साळुंखे सर. आता वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आता 22 जानेवारीला त्यांचं निधन झालं. आणि ते ध्येयानं सपाटले होते. त्यांनी ठरवलंच होतं, माझ्या शाळेतली पोरं सनदी अधिकारी झाली पाहिजे, त्याचा त्यांनी चंग बांधला होता. आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी ते खरं करून दाखवलं. म्हणजे सगळं करत असताना काय काय करावं लागतं, तर आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम केला की पाठांतर चांगलं झालं पाहिजे. आणि म्हणून आमच्या शाळेनं आमच्या प्रत्येक वर्गाला एक भगवद्गीतेचा श्लोक, एक भगवद्गीतेचा अध्याय दिला होता. माझ्या बॅचला 7वा अध्याय आला होता आणि तो सगळा अध्याय आम्ही तो पाठ केलेला होता. मित्रांनी मैत्रिणींनो, वयाच्या 16व्या वर्षी आपल्याला भगवद्गीतेचा एखादा श्लोक वाचता येत नाही, पण संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं म्हणजे त्याचा अभ्यास त्यांनी किती आधीपासून करून ठेवलेला होता. भगवद्गीतेचा पहिला श्लोक तुम्हाला माहित आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. महाभारत मध्यंतरी झालं, त्याच्यात तो श्लोक येत होता. हे सगळं तुम्ही मित्रांनी मैत्रिणींनो ते सगळं बघितलं असेल. माझा मुद्दा असा होता की संस्कृत होतं, अवघड होतं. आणि वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर फार चांगल्या प्रकारचं भाष्य केलं. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे, मगाशी मी तुम्हाला शेवटची ओवी सांगितली. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे, ओम नमो अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्व सभ्यद्या आत्मरूपा. परमात्म्याला संत ज्ञानेश्वर वंदन करतात आणि हे सगळं सुरू करतात. कधी कधी प्रश्न पडतो की संत ज्ञानेश्वरांनी एवढं कसं काय सुचलं असेल, तर मधून ते लेखन करतात. भाष्यकारात ते वाटत असतो. म्हणजे इथले जे 4 वेद होते, 6 शास्त्र होती, 18 पुराणं होती, काही स्मृती होत्या, हे सगळं त्यांनी अभ्यास केलं होतं. मुळात त्यांचे वडील अभ्यासक होते. या सगळ्या शास्त्रांचा, धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. बाळपणीला मिळालेलं होतं. त्यामुळे त्यांनी फार पटकन, फार गतीनं भगवद्गीतेवर भाष्य केलं आणि ज्ञानेश्वरी सारखं देशी कार्य निर्माण केलं. आपण बऱ्याच वेळेला आता आमच्या विद्यापीठाला, आपल्या विद्यापीठाला सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचं नाव दिलंय, त्यामुळे आपण सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन करतो. पण त्याच्या आधी सरस्वतीचं आपण पूजन करत होतो. ते पूजन करत असताना संत ज्ञानेश्वर या सरस्वतीचं फार चांगल्या प्रकारचं वर्णन पहिल्या अध्यायात एके ठिकाणी करतात. आता अभिनव वाद विलासिनी ते चातुर्य काळात आमिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिनी अप्रतिम असं ते वर्णन करतात. या शारदेचं, या सरस्वतीचं फार चांगल्या प्रकारचं ते वर्णन करतात. तुम्हाला सर्वांना माहित आहे की मराठी भाषेचं फार चांगल्या प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता अँकर कोण करत होतं? अँकरिंग करणाऱ्या मुलाचं नाव काय? प्रमोद अँकरिंग करत होता. आणि प्रमोदने अँकरिंग करत असताना त्यानं मराठी भाषेचं कौतुक करणाऱ्या एका काव्यकृतीनं सुरुवात केली. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य
जगतो मराठी अशा प्रकारची सुरेश भटांची ती काव्यपंक्ती आहे. संत ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेचं कौतुक केलेलं आहे. माझ्या मराठीची बाजू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन अशा प्रकारचं अभिवचन संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. जसं मराठी भाषेचं कौतुक करतात तसं ते कवितेचं कौतुक करतात. वाचे वर्णे कवित्व कवित्वे वर्गे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. काय अप्रतिमच नाही बघा. वाचे वर्णे कवित्व तोंडातून कविता निर्माण होणार आहे. नंतर संत तुकारामांकडे मी येणार आहे समारोप करत असताना. त्यावेळेला संत तुकारामाने विचारलं कोणीतरी की तुम्ही कविता कशी करता. तर त्याचं उत्तर देताना संत तुकारामाने असं सांगितलं, नामदेवे केले स्वप्न मागे जागे सवे पांडुरंगे येऊन या. नामदेवे केले स्वप्न मागे जागे सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त बोलू नये. कविता कशी जन्माला येते, साहित्य कृती कशी जन्माला येते, भाषा कशी विकास करते, भाषा सांस्कृतिक विकास कशी करते. आणि आपण जर ते वाचलं, बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे, वाचाल तर वाचा. 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती का झाली? त्याचं कारण असं तिथले तरुण वाचत होते. जगाच्या पाठीवर झालेली एकमेव राज्यक्रांती. आणि ती कशाच्या आधारावर झाली? वाचनाच्या आधारावर. असं म्हणतात तिथं रुसो झाला नसता, व्हॉल्टेअर झाला नसता, मॉन्टेस्क्यू झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसते. आणि फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती तर नेपोलियन बोनापार्ट जन्माला आला नसता. आणि नेपोलियन बोनापार्ट जन्माला आला नसता तर जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी मूल्य आहे ती मूल्य कदाचित जी गौतम बुद्धाने दिली होती ती मूल्य कदाचित नंतरच्या कालखंडात मिळाली असते. म्हणून मित्रांनी मैत्रिणींना सतत वाचलं पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी ते वाचलं होतं, त्याच्या आधी ते वाचलं होतं. त्यामुळं इतक्या अप्रतिम भाषेमध्ये संत ज्ञानेश्वर बोलतात. संत ज्ञानेश्वरांचे कौतुक करत असताना एक समीक्षक असं म्हणतो, महाकवी नेहमी रूपकाच्या भाषेतच बोलतो. संत ज्ञानेश्वरांचं तसंच आहे. संत ज्ञानेश्वर सतत रूपकांच्या भाषेमध्ये बोलतात. वाचे वर्गे कवित्व काय, माझा मराठीची मूळ कौतुकी काय, आता अभिनव भाग विलासिनी काय, किंवा नंतरच्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचा समारोप करत असताना संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेलं पसायदान काय. आता विश्वात्मिके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषणी मज द्यावे पसायदान आहे. बऱ्याच वेळेला आपण अनेक कार्यक्रमांची सांगता पसायदानानं करतो. मी सातत्यानं असं म्हणतो की परीक्षा जवळ आल्यानंतर आपण देवाला जातो, देवाकडे जातो, प्रार्थना करतो. आपण इतके स्वार्थी असतो, मी पण त्याच्यात तसाच बरं का. आपण इतके स्वार्थी असतो की देवाला असं सांगतो मला पेपर सोपा जाऊ दे, पण माझ्या मैत्रीला पेपर सोपा जाऊ दे अशी आपण प्रार्थना करत नाही. नंतर आपल्याला देवाची आठवण येते की निकालाची तारीख जवळ आली, परत आपण देवाकडे जातो आणि देवाला प्रार्थना करतो की मला चांगल्या मार्काने पास कर, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आपण इतके संकुचित असतो की आपण अशी प्रार्थना करत नाही माझ्या मित्राला पण पास कर, मैत्रिणीला पण पास कर, अशा प्रकारची प्रार्थना आपण करत नाही. संत ज्ञानेश्वर मात्र ग्रेट आहे. ते काय करतात, अखिल विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी अशा प्रकारची ती प्रार्थना करतात. पसायदान आपण कोणत्याही कार्यक्रमाची सांगता करत असताना गंमत म्हणून म्हणत नाही. त्याच्यामध्ये मग लॉजिक आहे, त्याच्यामध्ये मग तर्क आहे, त्याच्यामध्ये मग भूमिका आहे की जर शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि शांततेच्या कालखंडात मित्रांनो मैत्रिणींनो माणूस प्रचंड मोठी झेप घेतो, प्रचंड मोठी क्रांती करतो. तो गरुड मार्गाने घेतो, तो गगन मार्गाने घेतो आणि त्याच्या हातून अप्रतिम असं काहीतरी होतं. नवनवीन आविष्कार, इनोव्हेटिव्ह आयडियाज या शांततेच्या कालखंडात निर्माण होतात. आणि म्हणून पवार सरकारने भारत आणि युक्रेन युद्ध सुरू होतं त्यावेळेला मी पुतीन बाबाला सोशल मीडियावर लिहिलं होतं, पुतीन बाबा आम्हाला युद्ध नको, युद्ध हवाय, आम्हाला शांतता हवी आहे, आम्हाला इथे विकास करायचा. माणसाचा प्रवास झालाय केव्हाकडून कॉस्मॉसकडे, गोंधळाकडून विश्वशांततेकडे प्रवास झालेला आहे. आणि आता जी काही विश्वशांतता इथे निर्माण झालेली आहे त्या विश्वशांततेतून आम्हाला कोणत्याही परिस्थितीत युद्धजन्य परिस्थितीमध्ये जायचं नाही. सर गाझापट्टीचं काय झालंय, लोकांना किती वाईट वाटतं. गाझापट्टीचं काय झालंय किंवा गेल्या काही दिवसांमध्ये कुदळवाडीमध्ये सगळे अतिक्रमण काढून टाकले. म्हणजे मला माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, कॉमन मॅनला प्रश्न पडतो, अतिक्रमणांचा हटाव करण्यापेक्षा गेल्या 25-30 वर्षांपासून ते अतिक्रमणच आपण निर्माण करून द्यायला नाही पाहिजे होते. ते बघताना वाईट वाटतं. बरोबर कोण चूक कोण ते प्रशासन बघून घेईल, कायदा सुव्यवस्था बघून घेईल. पण जो काही विध्वंस झाला तो विध्वंस मित्रांनी मैत्रिणींनो माझ्यासारखा जळला, असा वाचनातून संस्कारित झालेला, प्रभावित झालेला माझ्यासारखा संवेदनशील माणूस जळायला बघतो, जळायला मी अस्वस्थ होतो, फार वाईट वाटतं.
अशा प्रकारचा विध्वंस नको, कोणत्याही प्रकारचा विध्वंस नको. माझा मुद्दा असा होता की संत ज्ञानेश्वर पसायदान मागताना आता विश्वास निघते दिवे विश्वशांतीची प्रार्थना करतात. इतकं अप्रतिम असं देशिकांना मित्रांनी मैत्रिणीनं संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केलं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखं देशिकांना निर्माण केलं आणि त्याच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ, त्यांचे गुरु त्यांनी असं सांगितलं की बाबा तुम्ही एका ग्रंथावर भाष्य केलं, आता तुम्ही स्वतंत्र ग्रंथ निर्माण करा. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वरांनी अनुभवामृत नावाचा किंवा अमृतानुभव नावाचा एक ग्रंथ लिहिला. आणि हे दोन ग्रंथ लिहिल्यानंतर एका योग्याकडं, एका साधूकडं दंतकथा अशी सांगितली जाते की त्या साधूचं त्या कालखंडामध्ये वय 1400 वर्षांचं होतं. त्याचं नाव चांगदेव. आपण सासवडमध्ये गेल्यानंतर कापूरगडकडे जाताना, नारायणपूरकडे जाताना, पुढे बालाजी मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला एक मंदिर लागतं, ते योगी चांगदेवांचं मंदिर आहे. त्या मंदिरात कधीतरी तुम्ही जा. दंतकथा अशी सांगितली जाते की योगी चांगदेवांचं वय 1400 वर्षांचं होतं. मी असं म्हणतो किमान 140 वर्षांचं असेल. त्या योगी चांगदेवांच्या पर्यंत संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पोचली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, अमृतानुभवाच्या माध्यमातून. आत्ताच्या सारखा सोशल मीडिया त्यावेळेला नव्हता. कर्णोपकरणी ती कीर्ती तिथं त्याच्यापर्यंत पोहोचली. आणि ती पोहोचल्यानंतर त्यांना असं वाटलं की वयाने लहान असणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना आणि आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे असणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना आपण मायना काय लिहावा असा प्रश्न पडला. पत्र लिहायचं होतं त्याला, योगी चांगदेवाला संत ज्ञानेश्वरांचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहायचं होतं. त्याला प्रश्न पडला की आपण मायना काय लिहावा. कदाचित सर या पिढीला मायना म्हणजे काय माहित नसेल, पत्राची सुरुवात कशी करतात ते माहित नसेल. आपण भाग्यवान आहोत की आपली विद्यार्थी दशा पत्र लेखनाला समृद्ध आहे. मी तरी इयत्ता 5वी पासून हॉस्टेलला होतो, त्यामुळे इयत्ता 5वी पासून मी माझ्या घरी आईवडिलांना पत्र लिहिले आणि आईवडिलांची मला पत्र आलेले आहे. त्यामुळे पत्र लेखनाच्या बाबतीमध्ये आम्ही समृद्ध आहोत. त्यामुळे मायना या शब्दाचं महत्व मला कळतं. तर मायना काय लिहावा असा प्रश्न पडला, चांगदेवाना पडला. योग करणाऱ्या, तपश्चर्या करणाऱ्या योगी चांगदेवाना तो प्रश्न पडला. आणि मग त्यांनी एक कोरं पत्र संत ज्ञानेश्वरांना पाठवलं. एक कोरं पत्र पाठवलं आणि त्या पत्राचं उत्तर पाठवताना संत ज्ञानेश्वरांनी 65 ओव्या लिहिल्या. आणि त्या 65 ओव्या नंतरच्या कालखंडामध्ये चांगदेव 65 या नावानं प्रसारित झाल्या, ग्रंथ रूपाला त्या प्रसारित झाल्या. म्हणजे कधी कधी सर मला प्रश्न असा पडतो की मला जर एखादं पत्र आलं तर त्याला उत्तर काय द्यावं अशा प्रकारचा प्रश्न पडतो. माझ्याकडे शब्द नसतात. पण एका कोऱ्या पत्राला मात्र त्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वरांनी उत्तर दिलं आणि ते अशा प्रकारचं उत्तर दिलं. 65 ओव्यांमध्ये उत्तर दिलं. एक उत्तर दिलं, एक पत्र लिहिलं. त्या पत्राचं रूपांतर नंतरच्या कालखंडात मित्रांनी मैत्रिणीनं एका ग्रंथामध्ये झालं. संत ज्ञानेश्वरांनी या कालखंडात, या दरम्यान नंतर ते संत नामदेवांच्या संपर्कात आले. वारकरी संप्रदाय आपण या बाबतीमध्ये त्यांचा विचार विनिमय झाला आणि त्यामुळे वारकरी संप्रदायासाठी त्यांनी अभंगांची निर्मिती केली. तुम्ही अलीकडच्या कालखंडात अनेक कीर्तन बघता, कीर्तनकारांची कीर्तन ऐकता. या वारकरी संप्रदायातलं कोणतंही कीर्तनाचा प्रारंभ संत ज्ञानेश्वरांच्या रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा जो संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून होतो. या अभंगाच्या माध्यमातून होतो. संत ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत, हरिपाठाचे अभंग आहेत. हरिपाठाचे अभंग म्हणजे की वारकऱ्यांची संध्याचा आहे. देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अप्रतिम अशा प्रकारची रचना, 28 अभंगांची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. मला ते सगळे अभंग उपलब्ध आहेत. आईवडिलांचे वारकरी होते त्यामुळं, पण त्याचा सगळं मी सांगत नाही. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांचं योगदान इतकं प्रचंड होत आहे. या सोबतीनं संत ज्ञानेश्वरांनी काही विराणांची निर्मिती केली. लता मंगेशकरांच्या आवाजातलं देवा पहिलं तोंडी काऊ कोकत आहे, शकुनी गे माई सांगत आहे, उड उडले काऊ तुझे सोनीन मडवीन काऊ. असं जे त्यांची जी विराणी ती विराणी मित्राने कधीतरी तुम्ही ऐका. कदाचित मोगरा फुलला ही जी काही विराणी ती विराणी तुम्ही कधीतरी ऐकली असेल. संत ज्ञानेश्वरांची ही विराणी आहे. या कालखंडात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, वारकरी संप्रदाय, संत नामदेवानी आणि संत ज्ञानेश्वरांनी ठरवलं की इथले जे 18 पगड जातीचे संत स्त्री पुरुषात आपण एकत्रित करूया. पंढरपूरच्या वाळवटामध्ये आपण आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करूया. पंढरपूरच्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश दिला जात नाही, तर किमान चंद्रभागेच्या वाळवटामध्ये आपण आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करूया. म्हणून त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय या दोघांच्या नेतृत्वाखाली झाला. आणि मग त्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून ठरवलं आता आपण महाराष्ट्राचं प्रबोधन करायचं. या महाराष्ट्राचं प्रबोधन करणारे
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव फार मोठे प्रबोधनकार आहेत. संत नामदेवांची प्रतिज्ञा होती, नाचून कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाचं प्रबोधन करूया, कीर्तनाच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं आपण प्रबोधन करूया आणि इथं फक्त प्रबोधन न करता त्या भारतभर आपण फार चांगल्या प्रकारचं प्रबोधन करूया त्यांनी प्रतिज्ञा केली. त्यांची अजून एक महत्वाची प्रतिज्ञा होती, शतकोटी तुझे करी ना अभंग. पंढरपूर हे त्यांचं दैवत होतं, विठ्ठल हा त्यांचा देव होता आणि त्या देवाचं आपण गुणगान गाऊया अशा प्रकारची त्यांची ती प्रतिज्ञा होती. शतकोटी तुझ्या करी ना अभंग अशा प्रकारची त्यांची ती प्रतिज्ञा होती. ती प्रतिज्ञा करत करत या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत 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 ते धुमाळपर्यंत पोहोचले, पंजाबपर्यंत पोहोचले. पूर्वीचा तो प्रवास होता, एका रात्रीत तो प्रवास होत नव्हता, थांबत जा उठत बसत अशा प्रकारचा तो प्रवास होता. तो प्रवास त्यांनी त्या कालखंडामध्ये केला. मित्रांनो मैत्रिणींनो, याच कालखंडामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत स्त्री पुरुषांना 18 पगड जातीच्या संत स्त्री पुरुषांना प्रवेश मिळाला. मग अशी मी मुक्ताबाईंचा उल्लेख केला. संत ज्ञानेश्वरांची ती धाकटी बहीण होती. ज्यावेळेला आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांना त्रास झाला, ते नाराज झाले. आपल्या झोपडीचा दरवाजा गावाबाहेर त्यांना पाठवलेला होतं, आपली झोपडीचा दरवाजा बंद करून ते बसले होते. त्याला ताटी म्हणतात, म्हणून मुक्ताबाईच्या ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. 10 वर्षाची ही धाकटी बहीण आपल्या 12 वर्षाच्या 14 वर्षाच्या मोठ्या भावाचं प्रबोधन करताना म्हणते ती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दरवाजा उघडा ज्ञानेश्वरा. आणि त्या अभंगामध्ये पुढे ते असं म्हणते, संत जणे व्हावे जग बोलणे तेने सोसावे. तुम्हाला जर संत व्हायचं असेल, तुम्हाला जर नेतृत्व करायचं असेल, तुम्हाला जर प्रबोधन करायचं असेल, तर तुम्हाला जगाचं बोलणं सहन करावं लागेल. अशा प्रकारचा संदेश धाकटी बहीण मोठ्या भावाला देते. आणि त्यामुळं रक्षाबंधनला बऱ्याच वेळेला चित्र आपण मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर अशा प्रकारचं आपण ते चित्र बघतो. ते चित्र बघत असताना त्याच्यासाठी मग पार्श्वभूमी आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा किंवा संत जणी व्हावे जग बोलणे तेने सोसावे. या मुक्ताबाईनं फार चांगल्या प्रकारची अभंग रचना केली. जनाबाईनं खूप चांगल्या प्रकारची अभंग रचना केली. जनाबाई तर एक मोलकरी नव्हती, एक दासी होती. त्या कालखंडातली ती दासी होती. तिनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारची अभंग रचना केली. चोखोबा काकांच्या घरातल्या सगळ्या स्त्री सदस्यांनी खूप चांगल्या प्रकारची अभंग रचना केली. मग अशी मी तुम्हाला सांगत होतो की महिमपट हे मराठीतलं पहिलं चरित्र आहे. तर संत नामदेवांच्या अभंगांमध्ये जर तुकडे आपण काढले तर संत नामदेव हे मराठीतले पहिले आत्मचरित्रकार. आपल्या स्वतःच्या आईबद्दल, वडिलांच्या बद्दल, पत्नीबद्दल, ज्या तुमच्या घरामध्ये ज्या किरकोळ मुलांबद्दलच्या ज्या काही तक्रारी असतात त्या संत नामदेवांच्या बद्दलच्या तक्रारी त्यांनी त्या आपल्या स्वतःच्या अभंगांमध्ये फार चांगल्या पद्धतीनं चित्रित केलेल्या आहेत. जनाबाईचं तेज, सोयराबाईचं तेज, त्या सगळ्या सोहिरोबा या सगळ्यांनी अशा प्रकारची ती रचना केली. कानोपात्र नावाची एक संत कवयित्री होती. तिने सुद्धा फार चांगल्या प्रकारची रचना आपल्या माध्यमातून केली, आपल्या अभंगांच्या माध्यमातून केली. ती तर एका गणिकेची मुलगी होती, पण तिला सुद्धा लेखन करता येऊ शकतं अशा प्रकारचा आत्मविश्वास या वारकरी संप्रदायाने फार चांगल्या प्रकारे दिला. या वारकरी संप्रदायातल्या आध्यात्मिक लोकशाहीतल्या 18 पगड जातीच्या संत स्त्री पुरुषांनी एक महत्वाचं सूत्र असं ठरवलं की पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी आपल्याला पंढरपूरला गेलंच पाहिजे अशा लाभार नाही. तुम्ही जे कर्म करताय, तुम्ही जो व्यवसाय करताय, त्या व्यवसायातच तुम्ही तुमच्या पंढरपूरचा पांडुरंग पहा अशा प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या संप्रदायातून दिला, त्यांनी आपल्या अभंगवाणीतून दिला. आणि म्हणून सावतामाळे एका ठिकाणी असं म्हणतात, कांदा मुळा माझी अवघी विठाबाई माझी असं म्हणतात. नरहरी सोनार एका ठिकाणी असं म्हणतो, देवा तुझा मी सोनार असं तो म्हणतो. आणि सेनानामी नावाचे संत असं म्हणतो, आम्ही वारीक करू हजावंत बारीक. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये पंढरपूरचा पांडुरंग पाहण्याचं फार मोठं क्रांतिकारक तत्वज्ञान या वारकरी संप्रदायानं नंतरच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्राला दिलं. सगळ्यात शेवटी 5-7 मिनिटात मी तुकारामांच्या बद्दल बोलतो आणि मित्रांनी मैत्रिणींनो मी माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो. मग अशी मी महिनाबाईचा अभंग सांगितलं, परंतु महिनाबाईचा अभंग सांगत असताना संत तुकारामांचा उल्लेख या वारकरी संप्रदायाचं कळस होण्याचं भाग्य संत तुकारामांना लाभलं. संत तुकारामांची गाथा जर तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की किती क्रांतिकारक हा संत होता, त्याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. आचार्यात्री 2 विधानं करतात महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल. त्यातलं एक विधान असं आहे की ज्या महान मुलानं श्यामची आई वाचलं नाही ते मूळ मराठी नाही. बरं का, साने गुरुजींचं श्यामची आई नावाचं पुस्तक. ज्या लहान मुलानं श्यामची आई पुस्तक वाचलं नाही, महाराष्ट्रातल्या मुलानं श्यामची आई हे पुस्तक वाचलं नाही, ते मराठी मूळ नाही. मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर वाचलं नसेल तर आता वाचलं तरी चालेल बरं का.
मी माझ्या बालपणी वाचलं नव्हतं, पण हे स्टेटमेंट वाचल्यानंतर मी वाचलं बरं का. माझ्या विद्यार्थी देशात तुमच्या वयात असताना मी ते वाचलं. आणि नंतर मध्यंतरी कधीतरी माधव वसे श्यामशाई नावाच्या आचार्यात्रीने जो चित्रपट मराठी निर्माण केला त्याच्यात लहानग्या श्यामची भूमिका करणारे माधव वसे, वय वर्ष 75-80 काहीतरी होतं. TC कॉलेजमध्ये एक वर्कशॉप होता, सेमिनार होता, त्याच्यासाठी ते प्रमुख अतिथी म्हणून आलेले होते. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या आणि त्याने असं सांगितलं की फक्त लहान मुलांनी नाही वाचायचं, मोठ्या माणसांनी, मध्यम वयाच्या माणसांनी आणि अगदी म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा वाचलं तरी ते चालेल, इतकं ते अप्रतिम आहे. वाचा तर वाचा. माझा व्याख्यानाचा विषय आहे, त्या व्याख्यानाच्या विषयामध्ये याच्यावर मी फार विस्ताराने बोलत असतो श्यामच्या आईवर. माझं स्टेटमेंट असं होतं, आचार्य असं म्हणतात, ज्या मराठी लहान मुलानं श्यामच्या आई वाचलं नाही ते मराठी मूळ नाही. आणि पुढचं विधान ते असं करतात, ज्यांच्या घरी तुकारामांची गाथा नाही तो मराठी माणूस नाही. आमच्या पण घरी तुकारामांची गाथा नव्हती, हे वाचून मी तुकारामांची गाथा देहूला जाऊन नंतरच्या कालखंडामध्ये विकत आणली. नुसती विकतच आणली नाही तर नंतरच्या कालखंडात 31 वर्षांपूर्वी आह साळुंखे नावाचे विचारवंतांच्या संपर्कात आम्ही आलो. विद्रोही तुकाराम नावाचं त्यांचं पुस्तक आम्ही वाचलं. एका ओरिएंटेशन कोर्सात मी त्याच्यात परीक्षणच केलं सर. ते पुस्तक मी वाचलं आणि मित्रांनी घेतलं तर मी आतून आणि बाहेरून बदलून गेलो. किती ग्रेट तुकाराम आहे, किती क्रांतिकारी तुकाराम आहे. तुकारामांचं सातत्याने मी कौतुक करतो. पत्रलेखन करताना, निबंध लेखन करताना किंवा कधी कधी समराईज करत असताना की कौतुक करतो. समराईज कसं झालं पाहिजे. आता माझा परिचय तुम्ही खूप छान समराईज केला सर. ते सगळं ऐकत असताना मी सरांना विचारलं, कोणी करून दिला, ते छान समराईज केला आणि कोमलनं खूप छान तो परिचय इथं सादर केला. हे तुकारामांच्या भाषेचं वैशिष्ट्य आहे, तुकारामांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षर रमणीयत्व. तुकाराम काय म्हणतात बघा. तुकाराम शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गौमटी. काय शब्द आहेत, किती 3, 4, 5, 6 शब्द आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गौमटी, वृक्ष वंद्यामा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळगी. किती अप्रतिम असं रचना संत तुकाराम आपल्या कवितेच्या माध्यमातून करतात आणि हा महाराष्ट्र बदलण्याचा प्रयत्न करतात. हा महाराष्ट्र आणि इथला जो समाज आहे त्या समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात की जी संत नामदेवांची प्रतिज्ञा होती, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावूचे. संत ज्ञानेश्वरांची भूमिका तीच होती. म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं की संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्यामध्ये 150, 200, 250 वर्षांचा अंतर आहे. संत तुकारामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड एकच आहे. आणि एवढा अंतर असताना सुद्धा माझे गुरु कोण तर संत नामदेव वैचारिक गुरु आहेत. ते दोघे एकमेकांना भेटलेले नाही, पण त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून ते त्यांना भेटले, त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि म्हणून मी अभंगांची निर्मिती करतो. का करतो त्याचं उत्तर देताना संत तुकाराम काय म्हणतात. नामदेवे गेले स्वप्न माझी जागे, सगळे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाहुके निमित्त बोलून या. आपण किती विनाकारण वाहुकी बोलत असतो, विनाकारण काहीतरी बोलत असतो, कुजबुज करत असतो एकमेकांच्या बद्दल. जो आपला मित्र किंवा जी आपली मैत्री इथं नाही त्याच्याबद्दल नेमकं आपण जास्त बोलत असतो. जो ऍबसेंट आहे त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल आपण जास्त बोलत असतो. तुकाराम म्हणतात वावगं बोलायचंच नाही. जे काय बोलायचं ते परखड बोलायचं. आणि मगापासून मी जे सूत्र सांगतो की अखिल मानवजातीच्या कल्याणाचंच बोलायचं. मित्र म्हणून आपली जबाबदारी की आपल्या मित्रांनी मैत्री काहीतरी चुकत असेल तर त्याला दुरुस्त करणं, त्याला स्पष्ट शब्दात सांगणं ही आपली जबाबदारी आहे. आपण ती जबाबदारी पार करूया. तुकारामांच्या कवितेतून हा संदेश घेऊया. तुकारामांनी विठ्ठलाचं कौतुक केलेलं आहे. सुंदर ते ज्ञान उभा विटीवरी, करकटावरी ठेवून या. अप्रतिम असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सुंदर ते ध्यान. त्यामुळे मी कधी कधी म्हणतो, कुणीतरी चांगलं दिसलं तरी म्हणतो तू सुंदर दिसतो बरं का, तुझं ध्यान सुंदर दिसतं. पण ते ध्यान म्हणजे त्या लोकांना मेडिटेशनच वाटतं बरं का. पण ते तुकारामांच्या कवितेचा संदर्भच तो येत नाही. एके ठिकाणी विद्रोहाची काठी आपल्या हातामध्ये घेत असताना संत तुकाराम म्हणतात, वेदांचा तो अर्थ आमासी सुठावा, येराणी पाहावा भागवता. एके ठिकाणी तर म्हणतात, बलिदेव कासे केले लोटी नाकाळाच्या माती आणून काढले. तुकाराम वाचला की लक्षात येतं की किती ग्रेट होता तुकाराम. संत तुकाराम किती ग्रेट होते, किती महान होते. आणि संत साळुंखे त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर ते विद्रोही होते. इथल्या व्यवस्थेचे त्यांनी विद्रोह केला. मी गाडगे बाबांकडून पण भाषण देत असतो आणि गाडगे बाबांच्या भाषणाचा समारोप करत असताना संत तुकारामांच्या एका अभंगाच्या 4 चरणांचा उल्लेख करून मी त्याचा समारोप करत असतो. तो समारोप करत असताना मी असं म्हणतो की कदाचित संत तुकाराम फार विजनरी माणूस होता, फार दूरदृष्टीचा माणूस होता, फार दूरदृष्टीचा तो संत होता. त्याला कदाचित असं स्वप्न पडलं असेल की माझ्यानंतर 150, 250, 200 वर्षांनी
या महाराष्ट्रामध्ये डेबूजी झिंगराजी जानोरकर नावाचा गाडगे बाबा नावाचा एक कुणीतरी संत जन्माला येणार आहे, त्याच्यासाठी आपण आताच लिहून ठेवूया. ओळी काय आहे? जे गांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. काय तत्वज्ञान आहे, ग्रेट तत्वज्ञान आहे संत तुकारामांचं, किंवा या वारकरी संप्रदायाचं. मित्रांनो मैत्रिणींनो, वारकरी संप्रदायाचे संत तुकाराम अखेरचे संत होते. बहिणाबाई त्यांची शिष्या होती, निळोबानंतरच्या कालखंडात होते, पण त्यांची अभंग रचना फार कमी प्रमाणात आहे. माझा मुद्दा असा होता, मायमराठीच्या निमित्तानं जागतिक मातृभाषा दिनाच्या निमित्तानं आपण मराठी भाषेबद्दल बोलावं, माय मराठीबद्दल बोलावं. आणि या माय मराठीच्या मध्ये जे सांस्कृतिक संचित आहे ते सांस्कृतिक संचित VIITच्या विद्यार्थ्यांना आपण सांगावं. कदाचित मी जे सांगितलं तुमच्यापैकी काही लोकांना कदाचित आधी माहीत असेल, पण मला खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ते माहीत नसेल. देशमुख सरांनी पण ते सांगितलं मगाशी आम्ही चहापान घेत असताना, की ज्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्या माहीत या व्याख्यानाच्या निमित्तानं झाल्या पाहिजे. मग मराठी खूप मोठे आहे, अभिजात मराठी आहे, त्याच्यात मग काय करू? मग ज्यावेळेला मला जगताप सरांचं निमंत्रण आलं त्यावेळेला मी असं ठरवलं, आपण माय मराठी हा व्याख्यानाचा विषय घेऊ आणि त्याच्यामध्ये फक्त वारकरी संप्रदायावर आपण बोलू. मित्रांनो मैत्रिणींनो, या वारकरी संप्रदायानं हा पुरोगामी महाराष्ट्र घडवला. नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली या देशाची घटना समिती निर्माण झाली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ही घटना अस्तित्वात आली आणि म्हणून 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो मैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं आमचं सुदैव की महानुभाव कोणते इथे होता, वारकरी संप्रदाय इथे होता, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे होते, छत्रपती शंभूराजे महाराष्ट्राचे होते, ताराराणी महाराष्ट्राची होती, राजाराम महाराज महाराष्ट्राचे होते, संभाजी महाराजांचा मुलगा शाहू, छत्रपती शाहू सातारचा, आणि आमच्या कोल्हापूरचा छत्रपती शाहू फुले शाहू आंबेडकर, ते पवार साहेबांकडे. आपण भाग्यवान आहोत की सगळी महाराष्ट्राची माणसं आहेत. जर तुम्ही संविधानाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की या पुरोगामी महाराष्ट्रानं आपलं संविधान निर्माण करण्यासाठी प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. संविधान जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं, आता महाराष्ट्र सरकारनं सांगितले सर, फेब्रुवारी महिना आपल्याला संविधान जनजागृती अभियान म्हणून महाविद्यालयामध्ये राबवा, अशा प्रकारचं ते सांगितलेलं आहे. हे जर संविधान तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो सगळा विचार आहे हा जो पुरोगामी विचार आहे. वारकरी संप्रदायाने इथं जो काही पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवला, हा महाराष्ट्र घडवला, पुरोगामी महाराष्ट्र घडवला. साहेबांची जर सगळी भाषण तुम्ही ऐकली तर पुरोगामी असा सातत्याने तो शब्द येत असतो. आणि नंतरच्या कालखंडात सगळे जे महामानव होऊन गेले त्या महामानवांचं, महापुरुषांचं जर चरित्र वाचले तर चरित्र वाचत असताना या वारकरी संप्रदायाचा जबरदस्त प्रभाव या सगळ्यांच्या जीवनावर असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा नेमका वारकरी संप्रदाय मी आपल्यासाठी निवडला. मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्ही खूप छान ऐकताय, खूप छान मला रिस्पॉन्स देताय. मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात करत असताना असं म्हटलं होतं, मी तुमचे डोळे बघणार, तुमचा चेहरा बघणार, तुमची बॉडी लँग्वेज बघणार, तुमचे हावभाव बघणार, तुमचं मी बोलायला सुरुवात केल्यापासून तुम्ही जसे होता तसं आतापर्यंत आहात. तरी पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नाही. म्हणून वेळेचं भान, वेळेची मर्यादा. तुम्ही खूप छान ऐकलं सर, तुम्ही मला खूप चांगली संधी दिली. देशमुख सरांचं, जगताप सरांचं, निंबाळकर सर, पालक सर, तुम्ही सगळे शिक्षकांचं, पवार सर पण माझं व्याख्यान ऐकण्यासाठी इथं आले. VIITचं किंवा विद्यार्थ्यांचं, तुमच्या सगळ्या शिक्षकांचं, शिक्षकेतर सहकार्यांच्याबद्दल मी मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुकारामांच्या 4 ओळी सांगून मी थांबतो. तुकाराम एका अभंगामध्ये असं म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करो. आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करो. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन. सर, आपण माय मराठी या विषयाखाली जो वारकरी संप्रदाय सर्व विद्यार्थ्यांना अतिशय खोलामध्ये जाऊन समजून सांगितलं,
आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला भेटलं. त्याबद्दल सर आपलं खूप खूप धन्यवाद. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी जो काही संदेश दिला तो आम्ही सर्व विद्यार्थी अंगीकृत करू अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि आता आपण यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर आनंद देशमुख सर तसेच लाभलेल्या व्याख्याते डॉक्टर श्रीराम गडकर सर यांचे मनापासून आभार. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम संपला असेल आहे. सर्वांनी ग्रुप फोटोसाठी संपले. चांगलं